मगाशी मी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं ज्याचे दोन शब्द राहिलेले ते म्हणाले मी सगळ्यात शेवटी बोलतो. जसं मगाशी मी म्हटलं की ते राज कपूर दिसतात आहेत, एक दुसरे के लिए मेड फॉर ईच अदर आहेत, सतत हसत दिलखुलास असं व्यक्तिमत्व. त्यांना आपल्या पत्नीविषयी काय वाटतं हे त्यांनी आपण आता बोला. मी बोलणार नाहीये, मी दाखवणार आहे. एक छोटासा सिनेमा आपण दाखवतो. नीचे वाला एक लाइट उल्टा कर दो उसको बस. दिल में न हो जज्बा तो मोहब्बत नहीं मिलती, दिल में न हो जज्बा तो मोहब्बत नहीं मिलती, खैरात में इतनी बड़ी दौलत नहीं मिलती, खैरात में इतनी बड़ी दौलत नहीं मिलती. आप सबका प्यार और आपकी संख्या देखकर मैं जानता हूँ कि आपका बहुत बड़ा प्यार है उनके प्रति. गुल खिले गुलशन खिले और खिले गुलदस्ते, गुल खिले गुलशन खिले और खिले गुलदस्ते. आप सबको मेरा प्यार भरा नमस्ते, आप सबको मेरा प्यार भरा नमस्ते. पत्नी, तू धुंद रानवारा की स्वप्न लोचनीचे, तू धुंद रानवारा की स्वप्न लोचनीचे, शब्दात आज नाले हे भाव अंतरीचे, शब्दात आज नाले हे भाव अंतरीचे. नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा, आनंद शतगुणित व्हावा. असं म्हणून एक मी छोटेसा एक कार्यक्रम आपल्या समोर सादर. पत्नी आणि बायको ही जशी काही दोन नाती आहेत, पण माझ्यासाठी पत्नी आणि बायको हे एक वेगळं नातं आहे. ते आपल्यासमोर मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो वीणा विलास पंधीरकर, सेवा साफल्य दिवस. दीप प्रज्वलन, संस्कृती आपली प्रकाशाची, संस्कृती आपली प्रकाशाची, शीतलता त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीची. मा सरस्वती ज्ञान बुद्धी वाचा, संगीत कला विद्या आणि शिक्षण देवतेला विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करतो. ओम गण गणपतये नमः. भारतीय परंपरेनुसार प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो. प्रार्थना यासाठी की या प्रवासात खूप काही मिळालं, जवळजवळ सर्वच मिळालं, अपेक्षेपेक्षा खूप अधिक, म्हणूनच आभारही असायला हवेत. रंग तू गंध तू, रंग तू गंध तू, निराकाराचा आकार तू, कुंचल्याच्या सहज स्पर्शे साकार तू, साकार तू. आणि प्रार्थना यासाठीही की मनुष्याचे अथक प्रयत्न जेव्हा पुरत नाहीत ना, तेव्हा भगवंताच्या प्रार्थनेशिवाय इतर काहीच उरत नाही. तेव्हा सादर आहे एक प्रवास निवृत्तीचा, वीणा मॅडम यांचा. बायको आणि पत्नी असं हे दुहेरी नातं. बायको म्हणजे काय आणि बायकोची निवृत्ती, म्हणूनच सांगतो बायको म्हणजे बायको असते, बायको म्हणजे बायको असते. कधी समयीत तेवणारी मंद दिव्याची वाद, तर कधी पेटलेली मशाल असते. कधी शांत सागर, कधी उधाणलेला. तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय, काय सांगावं. बायको म्हणजे बायको असते. बायको सर्वांच्या सुखासाठी ती हे सार करत असते. घरातील प्रत्येक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असते, कारण या अशा घरासाठी ती कणाकणाने झिजत असते. घड्याळाच्या काट्यांवर मिनिट मिनिट राबत असते आणि बायको म्हणून बायको असते, बायको म्हणजे बायको असते. बायको खरंच घराच्या दारावर नेमप्लेट मात्र माझी असते आणि घराच्या आत तिचीच विविध अनबंध सत्ता असते. तिच्या इशाऱ्यावर अवघे घरदार नाचत असते. आला गेला पै पाहुणा सर्वांचेच ती मनापासून स्वागत करीत असते. मुलांचा अभ्यास, गृहपाठ, स्वयंपाक, ब्रेकफास्ट ती सहज करीत असते. विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य आणि देणी घेणी, अनेक आघाड्यांवर एकाच वेळी तीच लढत असते. कधी समयीत तेवणारी मंद दिव्याची वाद, कधी समयीत तेवणारी मंद दिव्याची वाद, तर कधी पेटलेली मशाल असते. बायको म्हणजे बायको असते, म्हणजेच जगात भारी असते, म्हणजेच जगात भारी असते. म्हणूनच बायकोची सेवानिवृत्ती खूपच विशेष असते. सुस्वागतम सुस्वागतम. सज्ज सारे लोक आहेत, सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे. उजळलेला मंच आहे, तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळावे
त्या मनालाही कळावे भाव माझ्या मनीचे, गोड मानून घ्या श्रोते हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यातनं काही जण हक्काने राज्य करतात. आपल्या मनाच्या छोट्याशा कोपऱ्यातनं काही जण हक्काने राज्य करतात. खर तर मॅडम वीणा रिटायर होत आहेत. म्हणूनच शाळा परिसर, शाळेची इमारत, सहकारी आणि शिक्षक, इतर कर्मचारी असे सर्वच मनाच्या खोल गाभाऱ्यात कायम आहेत आणि राहतील. हेच तर आपले ऋणानुबंध घट्ट आणि कायमचेही. माहुलगाव उपरा मनपा शाळा, सौ वीणा विलास पंढरीकर, सेवा साफल्य दिवस. आदरणीय अतिथी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि शाळेचे शिक्षक आणि सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार. आजच्या या दिवशी खास पंढरीकर मॅडमच्या यांच्या प्रेमाखातर वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण सर्वांनी पत्नीच्या निवृत्त दिनानिमित्त मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सेवानिवृत्ती एक नवीन सुरुवात. सेवानिवृत्त व्यक्तीच्या कार्याची किंवा त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला जातो. इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस. आपली सहकारी आणि माझ्या पत्नीची सेवानिवृत्ती म्हणजे हा क्षण आपल्यासाठी खूपच हेलावणारा असतो. म्हणूनच ही प्रस्तुती खास आपल्यासाठी. खर तर आयुष्य म्हणाल तर आयुष्यात संपण्यासारखं असं काहीच नसतं. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणूनच जीवन म्हणजे काय हे समजण्याचा हा प्रयत्न. जिंदगी क्या है, व्हाट इज लाइफ? जिंदगी एक अनमोल तोहफा है जो हमें ईश्वर ने दिया है. इसे जीना और इसे सुंदर सरल बनाना हमारे हाथ में है. सकारात्मक सोच सुखमय जीवन देती है. म्हणून हंसकर जीना दस्तूर है जिंदगी का. हंसकर जीना दस्तूर है जिंदगी का. एक यही किस्सा मशहूर है जिंदगी का. बीते हुए पल कभी लौट कर नहीं आते. यही सबसे बड़ा कसूर है जिंदगी का. यही सबसे बड़ा कसूर है जिंदगी का. यही है जिंदगी. ये दुनिया एक रंगमंच है और हम सभी इस रंगमंच की कठपुतलियां. अपने अपने किरदार को समझे और फिर आगे की ओर निकले. जिंदगी शायद इसी का नाम है. जिंदगी शायद इसी का नाम है. कधी कधी वाटतं आयुष्य म्हणजे तरी काय हो. आयुष्य म्हणजे विधात्याने दिलेली सुंदर देणगी म्हणजे आयुष्य, की विधात्याने लिहिलेलं एक पान म्हणजे आयुष्य. खर तर आयुष्य ही बासरी आहे. आपले चोट आपले सूर सुरात लावता आली पाहिजे. जिसमें बाधाओं रूपी कितने भी छेद क्यों ना हो, फिर भी जिसे बजाना आ गया उसे जीना आ गया. उसे जीना आ गया. आपल्या सर्वांचेच काही ना काही स्वप्ने आहेत. या स्वप्नांच्या मागे धावताना दमछाक होतच असते. त्यासाठी न थकता सतत प्रयत्न करत राहणे, नवनवीन काम हाती घेत राहणे व ती पूर्ण करणे हाच एकमेव मार्ग दिसला. म्हणून स्वप्ने सत्यात येतानाचा वीणा यांचा हा प्रवास. बहरले वेल नवे स्वप्नांचे आकांक्षाचे. बहरले वेल नवे स्वप्नांचे आकांक्षाचे. उमलले रंग नवे अर्थपूर्ण जगण्याचे. उमलले रंग नवे अर्थपूर्ण जगण्याचे. वीणा डीएड झाल्यानंतर 1986 ला विक्रोळीच्या शाळेत रुजू झाल्या आणि 1991 ला महानगरपालिकेच्या शाळेत आल्या. अनेक कर्तव्य पार पडत, लहान मोठी शिकले सर करत खूप काही मिळवलं. काही मिळवता राहिलं. थोडं जिंकलं, थोडं जिंकायचं राहून गेलं. मागे वळून बघताना समजतंय, अरे वयाची 58 वर्ष झाली. बालपण ते 58 वर्षे खूप मोठा पल्ला. खूप पुढे निघून आलोय आपण. ते म्हणतात ना, उंच उंच राहून कधीतरी आभाळही थकतं. उंच उंच राहून कधीतरी आभाळही थकतं आणि कुठेतरी जाऊन मग जमिनीला मिळतं. आयुष्याचंही कदाचित असंच असावं. ते म्हणतात ना, वय वाढायचं का थांबतंय. एखादं विमान टप्प्याटप्प्याने उंचावर जात जावं, अगदी तसं. मग क्षितिज मोठं भासू लागतं. दृष्टीच्या कक्षा रुंदावतात. जाणीवा समृद्ध होतात. विचार परिपक्व होतात. आपले विचार अधिकाधिक प्रगल्भ होत जातात आणि मग वाटू लागतं जीवन किती विशाल आहे. हेच तर आयुष्य आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहुलगाव मनपा शाळा म्हणजे वीणाचं माहेरघर. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण जगण्याची कला शिकवतात ते शिक्षकच. शिक्षक हा आपल्याकडे ज्ञान देतो. आता तुमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला असेल की सर्वात महत्वाचा गुरु कोण?
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पहिला शिक्षक आणि वडील हा वडील आणि शाळा ही पहिली आई. पण आयुष्यात शिक्षकाचेच मोठे योगदान असते. आपल्या ज्ञानाने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडवतो तो शिक्षक. शिक्षक हाच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत येते. वीणाची मेहनती शिक्षिका आहेत आणि शिकवताना खूप कष्ट घेतात, हे घरी बसून मी सांगू शकतो. त्यांची सुस्पष्ट भाषा, उत्तम ज्ञान आणि विषयाची चांगली समज यामुळे मला वाटतं शाळेत त्या लोकप्रिय असाव्यात. मी जेव्हा विचार करतो ना शिक्षिका पत्नी, मी जेव्हा शाळेचा विचार करतो ना तेव्हा मी शाळेला शिक्षणाचे मंदिर मानतो. म्हणून शिक्षक शिक्षिका कायम मला आदरणीय आहेत आणि शिक्षका पत्नी म्हणून तिचेही खूप स्थान आहे, असं विशेष स्थान असतं. वीणाचं शाळेशी असलेलं नातं म्हणजे खूप गहिरं. सहकारी शिक्षक, विद्यार्थी, वर्गातील टेबल, बाके, फळा, मैदान, शाळेची घंटा, शिक्षक कक्ष, सतत वाजणारा फोन, तिचे जिव्हाळ्याचे झोपती, यामध्येच वीणा यांची 39 वर्ष सरली. शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घेणं, ते पूर्ण करणं यात कायमच त्या मग्न असायच्या. शिक्षक केवळ शिक्षकाच्या भूमिकेला चिटकून राहत नाहीत, गरज पडेल तेव्हा ते विविध भूमिकांमध्ये जुळवून घेतात. शाळेतले उपक्रम, स्पर्धा, खेळ, कला यामध्ये विद्यार्थी शिकतात, घडतात. या उपक्रमांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र मिळून उपक्रम यशस्वी करतात. वीणा यांचा सहभाग यात कायमस्वरूपी आपल्याला दिसतो. शाळा आणि शिक्षक हे समाजात नेहमीच गुरुस्थानी असतात. शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाचे योगदान असतेच, पण जेव्हा एखादा विद्यार्थी दुखावतो, जेव्हा पालकांकडून विद्यार्थ्यांची काळजी घेतात, वीणा यांच्या विद्यार्थ्यांची खूप जिव्हाळा आहे. बालनाट्य, पथनाट्य, नृत्य नाटिका बसवणे व विद्यार्थ्यांकडून करवून घेणे, स्पर्धेला घेऊन जाणे, शाळेला हमखास पुरस्कार मिळवायचा, अशी प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रचंड मेहनत दिसते. या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान, शारीरिक शिक्षणाचे बरेच उपक्रम राबवले जातात, नेहमी चालू असतात. नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होते, शिस्त लागते. सर्व शिक्षकांची मेहनत, म्हणूनच शाळेला या विद्यार्थ्यांच्या अनेक पारितोषिक मिळत असतात. यासाठी खूपच सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं खूप खूप अभिनंदन. या शाळेत वीणा यांच्या शाळेतलं योगदान म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक गोष्टी शिकवत असतात. शिक्षकांद्वारे मिळालेली शिक्षा विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलत असते. आजही मला माझे शाळेतले शिक्षक आठवतात. कुठल्या विषयाला कुठले शिक्षक होते, त्यांचं शिकवणं कायम लक्षात असतं. वीणा यांचं शाळेशी असलेलं नातं खूपच मोठं. सतत काहीतरी विचारात, सतत फोनवर कुणाची तरी उपक्रमाची चर्चा असायची, नाहीतर लॅपटॉपवर कसले तरी रकाने भरायचे. स्पर्धा परीक्षा, पेपर तपासणं हे होतच आणि यशस्वी घराची कामं, अशी तारेवरची कसरत सतत असायची. पण सगळीकडे त्यांचं लक्ष असायचं. याचं फलित म्हणजे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्याचे काही पुरस्कार मी आपल्या समोर सांगतो. काही खास पुरस्कार मी इथे दाखवले आहेत. अनेक पुरस्कार मिळून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. आयुष्यात अनेक पुरस्कार मिळतात, पण काही पुरस्कार हे आपल्या माणसांनी दिल्यासारखे वाटतात, असे हे शाळेचे पुरस्कार. शाळेत विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकवण्याचे काम सुरू असते. ज्या शाळेत चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो ना, ती आदर्श शाळा बनते. आदर्श शाळेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला अनुभवी प्रेमळ शिक्षक वर्ग. शिक्षक, शिकवणारे शिक्षक, सहाय्यक किंवा मदतनीस सारे आदर्श असतील तर शाळा सुद्धा आदर्श बनते. पुरस्कारांच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेतर्फे गौरव होतो. पुरस्कार म्हणजे थांबा नसतो, तर प्रेरणा प्रदान करणारा ऊर्जा स्तोत्र असतो. असे हे पुरस्कार आपल्या समोर द्रोणाचार्य पुरस्कार, शिक्षक गुणगौरव पुरस्कार, रोटरी क्लब पुरस्कार, ब्ल्यू रिबन पुरस्कार, लायन्स क्लब पुरस्कार, RCF पुरस्कार, झोनल सायन्सचा ग्रुप पुरस्कार आणि शिक्षक गुणगौरव पुरस्कार, असे बरेच पुरस्कार यांना मिळाले. मी सांगतो, जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया. हे सर्व होत असताना एक नवीन अध्याय समोर येतो, एक नवीन सुरुवात, आयुष्यातलं एक महत्वाचं परिवर्तन. आयुष्य सर्वार्थाने बहरायला लागतं. ओढ लागते ती सोबतीची, कुणाची तरी सोबत हवीशी वाटते. ओढ लागते ती विवाहाची, आणि विवाह म्हणजे ऋणानुबंधांची घाटभेट. आयुष्याच्या एका वळणावर आपल्याला कुणाची तरी सोबतीची ओढ लागते आणि विवाह बंधनाने कुणीतरी आपल्या आयुष्यात येतं.
शुभ मंगल सावधान, शब्द जुळले साकारले स्वप्न लोचनीचे, शब्द शब्दात आजनाले हे भाव अंतरीचे, शब्दांते रचुनी मनोरे कवितेचे गाणे झाले, सुरताल जणू संगम झाला, शब्द सुगंधी मधात नाला, लेवली गंध शब्द सुगंधित झाला. विवाह म्हणजे एक सुरेल सुरुवात, एक सुखांत प्रवास. विवाह म्हणजे ऋणानुबंधांची गाठभेट. विवाह म्हणजे कौटुंबिक जीवनातील एक आनंदाचा क्षण. तसंच काहीसं होत गेलं. आणि आज मला आठवतंय, विवाहासाठी तयार झालो. आई वडिलांची इच्छा होती की आपल्याला शिक्षिका मुलगी म्हणून सून असावी, आणि माझीही पसंती शिक्षिका अशीच होती. आणि पहिलीच स्वामी अचानक माझ्या समोर आली. आम्ही बघायला गेलो, आणि ती जेव्हा समोर आली तेव्हा वो जब सामने आई तो लगा जैसे बहार आ गई. वो जब सामने आई तो लगा जैसे बहार आ गई, बहारों का समा आ गया, नजरें तो हटा ही नहीं पाया. यूं लगा जैसे रूह से तुम्हें महसूस करे, लफ्जों में तुम्हारे खो जाए. चलो इश्क का मौसम है, कहो तो आपके हो जाए, कहो तो आपके हो जाए. आणि मी तिथल्या तिथेच आपली पसंती कळवली होती. खरंच अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडूनही होकार आला, आणि वाटलं तू हो म्हणालीस तेव्हा मनात चांदणं हसलं. हो म्हणालीस तेव्हा मनात चांदणं हसलं. तू हात हाती देताना आकाशही लहान बसलं. आणि तो दिवस 30 एप्रिल 1989 आम्ही विवाह बंधनाने एकत्र आलो. विवाह म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलन, सनई चौघडाच्या मंजूर स्वरात नवजीवनात केलेलं पदार्पण, सुख स्वप्नांच्या वाकड्यांचे नाजूक रेशमी हळूवार मिलन. सूर म्हणजे शुभमंगल सावधान. जीवनात उत्सुकतेची घटका समीप आली. आई बाबा ताई दादा साऱ्यांची सेधा त्रेधा झाली. आप्त मित्र मैत्रिणी साऱ्यांची समीप गर्दी झाली. हीच घटिका हीच नांदी भावी जीवन सौख्याची. येथून पुढे होतील साकार स्वप्ने सप्तरंगी संसाराची. अशी ही सुरुवात. घर दोघांचं, घरकुल स्वप्नाकरांचं, वाटा अशा निराळ्या जणू एक रूप झाल्या. एका खुल्या जगात त्याही सुखावलेल्या. जुळले अतूट नाते दोन्ही मनाचे, साकारले स्वप्न थवे, बेधुंद बरसले रंग इंद्रधनुष्याचे. खरंच आयुष्यातल्या या वळणावर आपल्याला साथ मिळते ती जोडीदाराची, पत्नीची, आणि आयुष्य बहरायला सुरुवात होते. घर दोघांचं, घर स्वप्नातलं. मला वीणाची साथ मिळाली, आणि आज आपण पाहतो आहोत एक यशस्वी जीवनसाथी, एक यशस्वी जीवन प्रवास. खरंच जीवनसाथी म्हणजे काय हो? जीवनसाथी म्हणजे एक प्रवास, एक सहवास. जीवनसाथी म्हणजे एक सहवास, एक प्रवास. तिच्या साथीने प्रत्येक वळण म्हणजे सुखाचा वास. खरंच तिचं आपल्या आयुष्यात येणं किती सुखद असतं ना. पत्नीचं तिचं आपल्या आयुष्यात येणं किती सुखद असतं ना. या नात्याला श्वासाशिवाय कुठलंच नाव नसतं. या नात्याला श्वासाशिवाय कुठलंच नाव नसतं. एका सुंदर क्षणी आपल्या घरामध्ये येते ती. तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला भेट म्हणून देते ती. किती सहज बनवत जाते ती प्रत्येकाशी नातं. बघता बघता अनोळखी घर तिचंच बनून जातं. तिचं आपल्या आयुष्यात येणं किती सुखद असतं ना. वीणाने सुखद साथ देत आपली नोकरी, आपला संसार जपला, सांभाळला. म्हणूनच सहजीवनाची सहचारणी म्हणून तुझा विशेष गौरव. आजच्या या निवृत्त दिनी हे बोलता आलं म्हणूनही खूप खूप अभिनंदन. खरंच आई वडील, वीणा यांचे आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे दैवी शक्तीच ती. जग तर फक्त अनुभव देतं हो, साथ तर फक्त आई वडील देतात. आई वडील शिक्षित असो वा अशिक्षित मुलांच्या हितासाठी कायम झटत असतात. कितीही कष्ट पडले तरी चालतील, पण आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे ही कळकळ त्यांच्या मनात होती. या अशिक्षित आई वडिलांनी मुलांना शिकवलं, लहानाचं मोठं केलं, आणि मुलांना त्यांच्या पायावर उभं केलं. म्हणूनच बहुत रोते हैं लेकिन दामन हमारा नम नहीं होता. इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता.
बहुत रोते हैं लेकिन दामन हमारा नम नहीं होता, इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता। मैं अपने दुश्मनों के बीच भी महफूज रहता हूँ, मैं अपने दुश्मनों के बीच भी महफूज रहता हूँ। मेरी माँ बाप की दुआओं का खजाना कभी कम नहीं होता, मेरी माँ बाप की दुआओं का खजाना कभी कम नहीं होता। असे हे दोघे, आज ते दोघेही हयात नाहीत, आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, त्यांच्या या श्रमाचं यशाचं सार्थक झालं असंच म्हणावंसं वाटतं। त्यांची पुण्याई फळते आहे हेच खरं, त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत आहेत आणि राहतीलही। कुठल्याही नात्यात नसेल ना एवढी या नात्यात ओढ आहे, म्हणून तर भावा बहिणीचं नातं फारच गोड आहे। वीणा यांची भावंड ही अशी, भाऊ बहिणीचं नातं म्हणजे टॉम अँड जेरी सारखं असतं, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना। बहिणीची होड काढल्याशिवाय भावांचा दिवस जात नाही आणि भावाची चुगली केल्याशिवाय बहिणीच्या घशाखाली घासच उतरत नाही। अशी ही 5 भावंड, अरविंद, मनोहर, वीणा, नंदा आणि अलका, एक जबरदस्त घट्ट बॉन्डिंग। जो रिश्ते बन चुके हैं एक बार, उन्हें मानते हैं हम हर बार उसमें भर देते हैं प्यार दुलार, थोड़ी सी ममता और ढेर सारा अपनेपन का एहसास, ढेर सारा अपनेपन का एहसास। वीणाबद्दल बोलताना आई बाबांबरोबर या 4ही भावंडांचे कौतुक करायला हवं। सर्वांनी केलेली मेहनत, दुधाच्या पिशव्या पोहोचून जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण केलं, तेव्हाचे काढलेले ते दिवस, ते कष्ट सगळंच अतुलनीय होतं आणि साहसही होतं, म्हणून सर्वांचं खूप खूप अभिनंदन। असा हा प्रवास, वैभव आणि गौरव, मुलं हेच आपल्या घरांचे बहुमोल अलंकार असतात आणि हीच आपली संपत्ती। असे वैभव आणि गौरव, वैभवचं लग्न होऊन तो आपली सून गायत्री सिंगापूरला स्थायिक आहे, गौरवचे शिक्षण चालू आहे। असा हा प्रवास। शाळा आणि घरची होम मिनिस्टर, शाळेचे विविध उपक्रम घेणे, शाळेच्या वेळा सांभाळून घरची जबाबदारी, होम मिनिस्टर म्हणूनही त्या भूमिका चोख बजावत असतात। स्वयंपाक म्हणजे एक कला, तुमची माया, तुमचं प्रेम आणि सगळं सरमिसळ फोडणी दिली की ती एक उत्कृष्ट मेजवानी बनते। आजही आमच्या मध्ये स्वयंपाकाला मदतनीच नाही, सकाळचा नाश्ता, ब्रेकफास्ट, जेवण, घर आवरणं सारं त्या आवडीने करत असतात। हाताला उत्तम चव आहेच, वेगवेगळे पक्वान्न बनवून सर्वांना खाऊ घालण्याची यांना खूप हौस। ती तर चव तर शाळेतही आपण सर्वांनी अनुभवली आहे। खाने का मतलब सिर्फ पेट भरने तक का सीमित नहीं है, एक अच्छा और टेस्टी खाना भूख और शांत करने के लिए आत्मा को भी तृप्त करने में सक्षम होता है, यही सच्चाई है। अशी घर आणि शाळेची जबाबदारी एकाच वेळी साकारणारी अशी अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो ना, बरोबर ना? अशी घर आणि शाळेची जबाबदारी एकाच वेळी साकारणारी अशी अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो ना, पण मी समजतो अर्धांगिनी समजायला खूपच वेळ लागतो। माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली, माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली, तिचं घर सोडून ती या घरची झाली, तिचं घर सोडून ती या घरची झाली। माझे घर तिचेच म्हणून सहज तिनं सावरलं, पण माहेरच्या आठवणींचे किती हुंदके, माहेरच्या आठवणींचे किती हुंदके तिने आवरले हे मला कधी कळलंच नाही। माहेरच्या आठवणींचे किती हुंदके तिने आवरले हे मला कधी कळलंच नाही। स्वतःची आवड, स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली, स्वतःची आवड, स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली। माझी स्वप्ने, माझी आवड मात्र जपत गेली। तिचीही काही स्वप्ने असतील, तिचीही काही स्वप्न असतील, तिच्याही काही आवडी असतील, हे मी कधी विचारलंच नाही, हे मी कधी विचारलंच नाही। अशीच वर्षे सरत गेली, कोणाला काय हवं नको सारं बघत गेली। अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर सोबत ती अशीच राहावी, अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर ती सोबत अशीच राहावी, पण तिच्या ऋणांची परतफेड करावी हे मला कधी जमलंच नाही, मला हे कधी जमलंच नाही। अशी ही अर्धांगिनी समजायला वेळ लागला। खरंच कुटुंबाचा आपण विचार केला तर गोड नाती जपणारी आणि नात्यातला गोडवा टिकवून ठेवणारी आणि आमच्या पाठीशी सतत असणारी ही मंडळी, आमचा सर्वच परिवार हा। ते म्हणतात ना, हृदयापासून जोडलेल्या प्रत्येक नात्याला, हृदयापासून जोडणाऱ्या प्रत्येक नात्याला कधीही कोणत्या नात्याची गरज नसते, कारण न सांगता जोडणाऱ्या नात्यांची व्याख्याच काही निराळी असते, न सांगता जोडणाऱ्या नात्याची व्याख्याच काही निराळी असते। अशी ही सर्व मंडळी, असा हा प्रवास।
माहेरघर, माहुलगाव मनपा शाळा, शाळेचा आवार, सर्व सहकारी म्हणजे वीणाचं माहेर. एक चिरंतन ठेवा असेल. शाळेशी त्यांच्या सोनेरी आठवणी जोडलेल्या आहेत. या आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील. पण बघा ना, त्या आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील. पण बघा ना, वेळ कधी निघून गेला कळलेच नाही आणि निवृत्ती जवळ आली. शाळेशी असलेली घट्ट मैत्री वर्षानुवर्षे अशीच यापुढेही कायम राहील, यापुढेही कायम राहील. तेव्हा आजचा हा निरोपाचा समारंभ म्हणजे आपल्यासाठी न संपणारी वाट न ठरता उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पहाट ठरावी, अशा मनस्वी शुभेच्छा तुम्हा सर्वांसाठी सांगेन. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. सहवास जरी सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. निरोप दिला म्हणजे नातं कधी तुटत नसते. धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी. व्यक्ती कितीही दूर गेली तरी प्रेम कधी आटत नसते. व्यक्ती कितीही दूर गेली तरी प्रेम कधी आटत नसते. प्रेम कधी आटत नसते. अशा या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील. तुम्ही शिक्षकांनी दिलेली साथ, धावपळ, त्या मीटिंगा मधली सुट्टी कायम स्मरणात राहील. साथ गुजारे वो पल हमें बब पूरी जिंदगी बार बार याद आते रहेंगे. सेवानिवृत्ती हा जीवनाचा आणखी एक नवीन अध्याय. इतकी वर्ष सतत केलेले काम, त्या बदल्यात आता निवांत होऊन आराम करायची संधी म्हणजे निवृत्ती. या पुढील आयुष्य निवृत्तीचा आनंद घेत, विश्रांती घेऊन चांगले आरोग्य, अधिक मजेसह पुढील वाटचाल करावी ही शुभेच्छा. असा हा प्रवास म्हणून त्या परमेश्वराचे आभार तरी कसे मानू? आभार तर मानायलाच हवे. हे ईश्वर सब कुछ तो दे दिया तूने. हे ईश्वर सब कुछ तो दे दिया तूने. जो दिया तूने वह भी बहुतों को नसीब नहीं होता. जो दिया तूने वह भी बहुतों को नसीब नहीं होता. तू ही दाता, तू ही मालिक, तू ही दाता, तू ही मालिक, तू ही है खुदा. क्या क्या कहूँ मैं तुझसे, क्या क्या कहूँ मैं तुझसे. कर दिया है बेफिक्र तूने, कर दिया है बेफिक्र तूने. फिक्र अब मैं कैसे करूँ. कर दिया है बेफिक्र तूने, फिक्र अब मैं कैसे करूँ. फिक्र तो यह है, फिक्र तो यह है कि तेरा शुक्र कैसे करूँ, कि तेरा शुक्र कैसे करूँ, तेरा शुक्र कैसे करूँ. पण त्याचे आभार, खूप खूप आभार, खूप खूप आभार. खरंच हा निरोप समारंभ आहे का? निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा. निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा. विसरू कसे आम्ही हा क्षण सौख्याचा. निरोप तुमचा घेताना स्मृती दर्पणात हलकेच डोकावले आणि सहकारी, शिक्षक, वर्गातील टेबल, बाके, फळा, मैदान, शाळेची घंटा, शिक्षक कक्ष सहज आठवले, सहजच आठवले. आणि आठवणींचे मेघ ना पुन्हा एकदा बरसले. आठवणींचे मेघ पुन्हा एकदा बरसले. असो, आता मस्त आयुष्य जगायचे. निवृत्त होताना तुमच्या स्वप्नात पुन्हा एकदा नव्याने पंख लावा. सेवानिवृत्ती खरं तर आयुष्यातला एक नवीन टप्पा, नवीन मार्ग, स्वतःची शोध घेण्याचा. श्री गणेशा सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी आणि आनंद घेणारी असावी. हृदयातून आणि हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून जगण्याची ऊर्जा असावी, जगण्याची स्फूर्ती असावी. खरं तर ही एक नवीन ओळख असते, स्वतःची. हो ना? मग कशाला आपण विदाई म्हणायचे? मग आपण कशाला याला विदाई म्हणायचे? म्हणून म्हणतो, विदाई तो दस्तूर है जमाने का पुराना. विदाई तो दस्तूर है जमाने का पुराना. पर जहां भी जाना अपनी छाप कुछ ऐसे छोड़ जाना कि हर कोई गुनगुनाए, हर कोई गुनगुनाए. तुम्हारा ही तराना, तुम्हारा ही तराना, तुम्हारा ही तराना. असा हा निरोप समारंभ. खरं तर निरोप हा निरोप नसतो, तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण. नाजूक पागड्या किती सुंदर दिसतात ना. रंगीत कळ्या रोज उमलतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी आपल्यासारखी माणसं फारच कमी असतात. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपणा सर्वांचे आभार आणि धन्यवाद. असा हा प्रवास. मॅडम यांच्यासाठी म्हणेन, वीणा मॅडम यांच्यासाठी म्हणेन, प्यार के दो लफ्जों में दुनिया समाई, प्यार के दो लफ्जों में दुनिया समाई, प्यार के लिए ही रब ने दुनिया बनाई. तुझं माझ्या आयुष्यात येणं एक सुरेल गाणं आहे. तुझं माझ्या आयुष्यात येणं हे सुरेल गाणं आहे. तुझं माझं सहजीवन, तुझं माझं सहजीवन हेच नक्षत्रांचं देणं आहे. हे नक्षत्रांचं देणं आहे. हे नक्षत्रांचं देणं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असा हा छोटासा प्रवास. खूप सुंदर
खूपच सुंदर सरांनी सांगितलं, एखादा चित्रपट बघितल्यासारखं वाटलं. आणि एवढा मोठा चित्रपट बघितल्यानंतर मी सारांश सांगते की त्यांचं बायकोवर खूपच प्रेम आहे, बायकोबद्दल खूपच आदर आहे आणि बायकोशिवाय ते राहूच शकत नाही, बायकोशिवाय ते अपूर्ण आहे. यानंतर आपल्या युनियनतर्फे सन्मान पत्राचं या ठिकाणी म्हात्रेचं वाचन करतील आणि मॅडमच्या या ठिकाणी सत्कार केला जाईल युनियनतर्फे. पंदिरकर मॅडम आमच्या येत आहेत एक मिनिट.